गुरु गोत्र अग्निपूजा अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पित्रोद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता भूतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते ते यज्ञ वशिष्ठ भोगी म्हणून सांडिजे तो अघी दयापरी महारोगी अमृत सिद्धी का निद्रू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगीजे संतोषेसी हे वाचुनी पार्था राहतो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे मानती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही हे यज्ञोपकरण सकळ नेण तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण संपत्ती जात आगवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषी हे सांडुनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञ सिद्धी जाय परेशा तोषु होय ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वया आपले गुरु आप व अग्नी यांची पूजा करीतो आणि यथाकाली ब्राह्मणांची सेवा करीतो व आपल्या पितरांच्या उद्देशाने जो पर्वकाळी त्यांचे पूजन करीतो आणि ह्याप्रमाणे विहित कर्माचरण व पंचमहायज्ञादी करून जे यज्ञशेष बाकी राहील ते सुखाने आपण कुटुंबासह सेवन करीतो त्याच्या सर्व पातकांचा व त्या यज्ञ शेष सेवनानेच नाश होतो अमृताचे सेवन केल्यामुळे ज्याप्रमाणे महारोगाचा नाश होतो त्याप्रमाणे यज्ञवशिष्ठ अन्नाचे सेवन केल्याने पातके त्याला सोडून जातात ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठाला यंकिंचितही भ्रांती होत नाही त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेल्या अन्नाचे सेवन करणाऱ्याला दोष लागत नाहीत म्हणून स्वधर्माने संपादन केलेले द्रव्य स्वधर्मानेच खर्चावे आणि बाकी राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा भगवान श्री कृष्ण सांगतात अर्था अशी ही आद्य स्थिती आहे याविषयी मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये जे पुरुष आपले शरीरास आत्मा असे मानतात विषयांचे सेवन हीच भोग्य वस्तू असे मानून त्याशिवाय दुसरे काही जाणत नाहीत हे सर्व साहित्य यज्ञ संबंधी आहेत हे न जाणून जे भ्रमात असतात आणि अहंकार बुद्धीने फक्त विषयोपभोगावरच ज्यांची दृष्टी असते जे आपणास आवडणारी उत्तम पक्वान्ने तयार करून आपणच त्यांचे सेवन करतात ते पापी असून पातकाचेच सेवन करतात असे जाण ही सर्व संपत्ती स्वधर्मरूप यज्ञाचे हवन द्रव्य आहे असे समजून ही स्वधर्म यज्ञानेच परमेश्वरास अर्पण करावी हे सर्व सोडून मूर्ख लोक आपल्या करिताच नाना प्रकारचे पदार्थ तयार करवितात ज्या अन्नापासून यज्ञाची सिद्धी होते आणि ईश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न सामान्य नाही म्हणून या अन्नाला साधारण असे न समजता ते ब्रह्मरूप आहे असे समज कारण सर्व जगाचे हे जीवित होय अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे त्या पर्जन्या यज्ञजन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप तया वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परी कर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा अन्नापासून प्राणी मात्रांची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून सर्व ठिकाणी अन्न उत्पन्न होते त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून आणि यज्ञाची उत्पत्ती कर्मापासून होते कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून आणि त्या वेदाची उत्पत्ती परमात्म्यापासून होते
म्हणून हे सर्व जगत ब्रह्माधीन आहे. पण हे सुभद्रापते ऐक, कर्माची मूर्ती जो यज्ञ, त्यात वेदरूपी ब्रह्म निरंतर वास करीतो. ऐशी हे आदी परंपरा सांक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितलिया अध्वरा लागुनिया. म्हणून समूळ हा उचितो स्वधर्मरूप क्रतू नानुष्टी जो मत्तू लोकी ये. तो पातकांची राशी जाणभार भूमिसी जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा गेला. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ आकळीचे. याप्रमाणे धनुर्धरा, या स्वधर्मरूप यज्ञाची मूळ पीठिका तुला सांक्षेपाने सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष सर्व प्रकारे उचित अशा या स्वधर्मरूप यज्ञाचे या लोकी आचरण करीत नाही, तसेच जो दुराचरणाने इंद्रियांना विषय पुरविण्यात काळ घालवितो, तो पाप राशी भूमीला केवळ भारभूत आहे असे समज. ज्याप्रमाणे अकाळी आकाशात आलेले ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे अर्जुना त्या उन्मत्त मनुष्याची सर्व जन्मांतील कर्मे निष्फळ होत. हा गळा स्तन आजीचे तैसे जियाले देखे तयाचे तया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवणेन सांडावा सर्व भावे भजावा हाची एकू. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपाव सव्यसाची मूर्तीला हुनी देहाची खंती करती कर्माची ते गावडे का. ज्याला स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्याचे जिणे शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ होय. म्हणून पांडवा ऐक, हा स्वधर्म कोणी सोडू नये, तर सर्व भावाने ह्याचेच आचरण करावे. पहा की शरीर जरी प्राप्त झाले आहे तरी पूर्व कर्तव्य कर्म हे ओघाने आलेच. असे जर आहे तर आपले उचित कर्म का सोडावे. हे सव्यसाची, हा मनुष्य देह प्राप्त झाला असता उचित कर्म करण्याची ज्यांना खंत वाटते ते मूर्ख आहेत असे समज. देखे असतेने देहधर्मे एत तोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतक कार्य देखे झाला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. हे पहा, जो पुरुष आत्मस्वरूपामध्ये निमग्न आहे तो मात्र देहधर्मात असूनही कर्माने लिप्त होत नाही, कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृतकार्यच झालेला असतो असे समज. म्हणून सहजच कर्मसंगापासून मुक्त होतो. तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची यया साधना भजावे लागे. ज्याप्रमाणे तृप्ती झाल्यावर तिची साधनेही आपोआप संपतात, त्याप्रमाणे स्वस्वरूपानंदात निमग्न झाल्यावर कर्मेही उरत नाहीत. अर्जुना, जोपर्यंत अशा प्रकारचे आत्मज्ञान झाले नाही तोपर्यंत या साधनाचे आचरण करावे लागते. म्हणून तू नियतो सकळ काम रहितो होऊन या उचितो स्वधर्मे रहाट. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. म्हणून नेहमी फलाची आशा सोडून ठेवून तू उचित अशा आपल्या धर्माचे आचरण कर. अर्थात या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले ते मोक्षपदास गेले. देखे पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. या कारणे पार्था होआवी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचारता आपण पेया देखी लागेल लोका यया तरी चुकेल अपाया प्रसंगेची. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा पुढा देखणा ही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा आचरोनी.
हा गा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञान काय उमजे, तीही कवणे परी जाणीजे, मार्गाते या. हे पहा, कर्माचा मुळीच त्याग न करिता जनकाधिक मोक्षपदास गेले. ह्याकरिता पार्था, कर्माचे ठिकाणी तू आस्था ठेव, कारण त्यापासून आणखीही एक उपयोग होणार आहे. त्या कर्माचे आपल्याकडून तसे आचरण झाले असता ह्या लोकांना वळण लागेल आणि त्यामुळे त्यांची दुःखे अनायासे नाहीतशी होतील. असे पहा की जे कृतार्थ होऊन निष्काम झाले आहेत त्यांनाही लोकांवर उपकार करण्याचे कर्तव्य राहिलेच आहे. आंधळ्याच्या रांगेतील पुढारी डोळस मनुष्य जसा त्यांच्याप्रमाणेच मार्ग चालतो, त्याचप्रमाणे ज्ञान्यांनी स्वतः धर्माचे आचरण करून अज्ञानी जनास धर्माचे मार्गास लावावे. अरे, जर ज्ञान्यांनी अशा प्रकारचे वर्तन केले नाही तर अज्ञानी लोकांस कसे कळेल आणि त्यांना हा मार्ग कोणत्या उपायाने समजेल?